आता कसं स्वच्छता जरी नाही वाटली तर नाविलाजानं खावाच लागतं. भूक लागते पण मी स्वारगेटच्या कॅन्टीन मध्ये कधी काय खात नाही. स्वारगेट बस स्थानक आणि बाकीच्या सगळीकडे बघितलं स्वारगेटमध्ये खूप अस्वच्छता आहे आणि स्वच्छतेचं ठिकाण एखादं कुठं आपल्याला बघायला मिळेल. तुकाराम मुंडेने जे कारवाई केली ती योग्यच आहे. याचा त्रास सगळ्यांना नागरिकांना होतो. बस साध्या प्लेटपासून जर बघितलं तर पॅकेजिंग प्रोडक्टपर्यंत खूप म्हणजे अस्वच्छता आहे. पाण्याच्या बॉटलमध्ये पण म्हणजे वेगळा स्मेल येणारे पाणी बॉटल पण आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर गुटखे बंद केले पाहिजे. जिथनं गुटखे येतात त्याच ठिकाणी त्यांनी कारवाई केली पाहिजे, म्हणजे येणारच नाही. हजारो प्रवासी ज्या बसस्थानकावरून प्रवास करतात ते म्हणजे स्वारगेट बसस्थानक. मात्र याच बसस्थानकाच्या कॅन्टीन मधील एक किळसवाणू वास्तव शनिवारी रात्री बाहेर आलं आणि त्यामागचं कारण म्हणजे अन्न व औषध विभागाचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे यांनी स्वारगेट बसस्थानकामधील जे कॅन्टीन आहे त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यामागचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारी मोठ्या प्रमाणात असणारी अस्वच्छता आणि अन्नाची असुरक्षितता, ज्यामुळे जे लाखो हजारो प्रवासी आहेत त्यांच्या जीवाशी खेळ केला जात होता, त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात होता. आणि याच अस्वच्छतेच्या कारणामुळे या कॅन्टीनवरती खरं तर धडक कारवाई करण्यात आलेली आहे. हे कॅन्टीन जे आहे ते तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेलं आहे. या खरं तर या परिसरामध्ये अनेक कॅन्टीन असेल त्याचसोबत स्टॉल आहेत, त्यांना काहींना नोटीस देण्यात आलेले आहेत, तर काही कॅन्टीन जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खरं तर खेळ केला जात होता. या अस्वच्छतेमुळे हे कॅन्टीन जे आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे. खरं तर हे कॅन्टीन जोपर्यंत स्वच्छ करण्यात येत नाही तोपर्यंत हे कॅन्टीन चालू करू नये अशा आदेश जो आहे तो त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. एकूणच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अस्वच्छता तर आपल्याला जाणवतच आहे. मात्र या ठिकाणी नागरिकांना बसण्याची जी सोय होती तेथील देखील फरशा फुटलेल्या होत्या. त्यासोबत आतमधील फरशा ज्या आहेत त्या पूर्णपणे खराब झालेल्या होत्या. त्यामुळेच नागरिकांच्या जीवाशी कुठेतरी खेळ केला जात होता आणि हाच खेळ थांबवण्याकरिता तुकाराम मुंडे यांच्याकडून हे आदेश देण्यात आलेले आहे. आणि जोपर्यंत या ठिकाणी स्वच्छता होत नाही तोपर्यंत हे कॅन्टीन जे आहे ते बंद करण्यात यावं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे प्रवासी प्रवास करत असतात, या ठिकाणी जे अन्नाचा स्वाद घेत असतात, त्यांना याबद्दल काय वाटते आणि एकूणच जी अस्वच्छता आहे ते तेथील बस स्थानक असेल त्याचसोबत रेल्वे स्थानक असेल, इतर बस स्थानक असतील, त्याबद्दल नागरिकांना आणि प्रवाशांना काय वाटते हे जाणून घेतलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रवास करताना तुम्हाला ज्यावेळेस आपण खातो काय नाश्ता करतो किंवा जेवण करतो त्यावेळेस तुम्हाला अस्वच्छता जाणवते? हो, खूप जाणवते. जिथं बस थांबतात ना तर त्यांनी सॅनिटरी प्रिन्सिपल फॉलो केलेले स्टेशन्स असावे. कारण तिथं बघितलं तुम्ही साध्या प्लेटपासून जर बघितलं तर पॅकेजिंग प्रोडक्टपर्यंत खूप म्हणजे अस्वच्छता आहे. बुरशी झालेले पदार्थ आहेत. पाण्याच्या बॉटलमध्ये पण म्हणजे वेगळा स्मेल येणारे पाणी बॉटल पण आहेत. तर त्या पण गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण प्रवासी म्हणून सगळ्यांना त्रास होतो आणि आरोग्याची खेळ आहे ना ह्या गोष्टीचा. आता आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंडे यांनी आदेश दिलेले आहेत. स्वारगेटच्या बसस्थानकावरती जे कॅन्टीन आहे तिथे अस्वच्छता होती मोठ्या प्रमाणात, त्यामुळे ते आता बंद करायला सांगितले. जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत चालू करायचं. स्वारगेट बस स्थानक आणि बाकीच्या सगळीकडे बघितलं स्वारगेटमध्ये खूप अस्वच्छता आहे. म्हणजे स्वच्छतेचं ठिकाण एखादं कुठं आपल्याला बघायला मिळेल. कारण अस्वच्छता जास्त आहे. म्हणजे कॅन्टीन असेल किंवा बाकी छोटी छोटी जे टपरी आहेत तिथं पण अस्वच्छता जास्त आहे. तर तिथं पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि जी उचित असेल ती कारवाई करावी. कारण प्रवाशाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. काय कारवाई झाली पाहिजे वाटते? त्यांनी काय सॅनिटरी प्रिन्सिपल फॉलो करावे, FDA कारवाई करावी आणि जे योग्य असेल ते पदार्थ विक्रीला ठेवण्यात यावे. कारण जर अडल्टर पदार्थ जर शरीरात गेले तर त्याचे किती त्रास होतो सामान्य नागरिकांना, त्याच्यावरती कारवाई त्यांनी करावी. तुकाराम मुंडेंनी जी कारवाई केली आहे ती योग्य वाटते का तुम्हाला? आणि आणखीन काय काय कारवाई केल्या पाहिजेत, कोणकोणत्या विभागात केल्या पाहिजे? त्यांनी कारवाई त्यांची खूप चांगली आहे आणि त्यांनी चार्ज घेतल्यापासून ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पण एक उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याला तिथं पूर्ण वेळ काम करायची संधी भेटावी हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं ही अस्वच्छतेमुळे कारवाई करण्यात आली आहे FDA कडून? कारवाई योग्यच आहे. स्वच्छता तर पाहिजेच. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता पाहिजे. इथेच नाही पण प्रत्येक स्थानकावर स्वच्छता पाहिजे. दिसते का तशी स्वच्छता? दिसून येत नाही अशी अजून तरी. तुकाराम मुंडेंनी आता कारवाईचे आदेश दिलेले आहेत. इथलं बस स्थानक असेल त्यासोबत अनेक ठिकाणी आणि अनेक विभागांमध्ये देखील कारवाईचे आदेश दिलेले आहेत. काय वाटतं त्यांच्या आदेशाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल? आदेश दिलेला त्यांनी आहे पण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अंमलबजावणी करणारे जर नीट नसतील तर अंमलबजावणी कशी होईल त्याच्यावर? आता तुम्ही प्रवास करता तर तुम्ही प्रवास करताना अनेक बस स्थानकांवरती कधी जेवण केलं असेल, खाल्लं असेल काही, काय वाटतं तुम्हाला तिथे गेल्यावर? जेवण तर आपण काही कधी करत नाही बस स्थानकावर.
बरं, इतर नागरिक खात असतात, अस्वच्छता अनेक जाणवते नागरिकांचा. डबे असतात त्या डब्यात ते टाकतात हा. कचरा वगैरे डबे ठेवले जाते दिसतात असे डबे. डबे ठेवले, पण कॅन्टीन मधली जी अस्वच्छता असते त्याच्याबद्दल काय वाटतं? नागरिकांच्या जीवाशी खेळ. कॅन्टीनची अस्वच्छता खरोखर नागरिकांच्या जीवाशी खेळतात ते. बरं, बरोबर आहे. काय झाली पाहिजे अशा? कारवाई याच्यात त्यांनी केलीच पाहिजे कारवाई. नागरिक म्हणून काय वाटतं, काय कारवाई केली पाहिजे? नागरिक म्हणून त्या हॉटेल मालकाला पहिला त्यांनी हे घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. हॉटेल मालकावर पहिली कारवाई केली पाहिजे. तुमच्या हॉटेलमध्ये अशी कारवाई ही अस्वच्छता का? वेळानुसार खताव. काय वाटतं मग तुम्हाला, स्वच्छ असतं का? आता कसं आहे, स्वच्छता जरी नाही वाटली तर नाविलाजानं खावाच लागतं. आता इथे स्वारगेटचं जे कॅन्टीन आहे ते बंद करायला सांगितले तुकाराम मुंडेंनी, का तर अस्वच्छता होती. आता इथं काय आमचा परिचय जास्त नाही. आम्ही बाहेर येत उगत चलत इथं उतरलो पाहुणा यायचा म्हणून शिने. पण बाहेर कुठं चहा पिण्यात आलं, खाण्यात आलं तर घरच्या सरकारना भेटतच नाही ना. काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे हॉटेलवाले? थोडं स्वच्छता जिथं तिथं स्वच्छता घ्यायच पाहिजे. आता नागरिकांना त्रास होतो. त्रस होणारच ना, स्वच्छता नसल्यावर त्रस होणारच ना. तुकाराम मुंडेंनी केलेली कारवाई योग्य आहे का? म्हणजे बंद करायला सांगितलं का? असं तर म्हणजे काय तेवढं आपल्याला नाही, स्वच्छतेमुळे योग्यता पाळणं गरजेचीच आहे. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी केलेली कारवाई योग्य आहे का? स्वच्छतेसाठी ठीक आहे. तुम्हाला आलाय का असा अनुभव, म्हणजे स्वच्छ अन्न खावं लागलं किंवा काय? तेवढं शक्यतो आम्ही बाहेर कुठं म्हणजे शक्यतो टाळतोच. जरी जायचं असलं कुठं, जरी घरी काळजी काय घेतली पाहिजे हॉटेल चालक कॅन्टीन? स्वच्छता ठेवायला पाहिजे सगळी. काका, बस स्थानकावरती कधी जेवण केले का तुम्ही किंवा काय खाल्ले का? बस स्थानावर मी कधी जेवत नाही, कारण ते कॅन्टीनची सुविधा बरोबर नाही आहे बस स्थानकावर, म्हणून मी कधी कॅन्टीनमध्ये जेवतच नाही. स्वारगेटच्या बस स्थानकावरती कधी म्हणजे काय खाल्ले का किंवा काय तसा प्रसंग आला? असा प्रसंग येतो, भूक लागते, पण मी स्वारगेटच्या कॅन्टीनमध्ये कधी काय खात नाही. आणि काय खाल्लं तर चायच पितो, दुसरं काय खात नाही. काय वाटतंय खरं तर, आता तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार तिथलं जे कॅन्टीन आहे ते बंद करण्यात आले, अस्वच्छतेचं कारण देऊन ते बंद करण्यात आले. काय वाटते तुम्हाला या सर्वाबद्दल? तुकाराम मुंडेंनी जे कारवाई केली ती योग्यच आहे. याचा त्रास सगळ्यांना नागरिकांना होतो. जेमतेम प्रौढ म्हातारे असतात, लहान मुलं असतात, त्यांना पण होतो. तेव्हा त्यांनी जी कारवाई केली ती योग्यच आहे. काय वाटतं, एकूणच जी अस्वच्छता आहे, स्वारगेटचं बस स्थानक असेल किंवा इतर ठिकाणी देखील आपल्याला अनेक ठिकाणी अस्वच्छता पाहायला? स्वारगेटात नाही आहे, जेवढे पण एस.टी. स्टँड आहेत तिथली कॅन्टीनची सुविधा एकदम अस्वच्छताच आहे. बरं, तुकाराम मुंडेंच्या आदेशाबद्दल तुम्हाला काय वाटते? अनेक ठिकाणी त्यांनी कारवाया केलेल्या आहेत. ते योग्यच आहे आणि त्यांनी चांगलं केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये चांगलं केलेलं आहे. अजून काय केलं पाहिजे? अजून त्यांनी ते सगळ्यात पहिली गोष्ट तर गुटखे बंद केले पाहिजे. गुटखा बंद केला पाहिजे, गुटख्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जिथनं गुटखे येतात त्याच ठिकाणी त्यांनी कारवाई केली पाहिजे, म्हणजे येणारच नाही. जेव्हा तिथनं आले तरच, जेव्हा शेतीमध्ये जेव्हा ते पीक येणार तेव्हा ते लोक खाणार ना, म्हणजे पिकणार त्यांना खाणार कुठनं? जे येतं तिथनंच कारवाई केली पाहिजे. पण हॉटेल कॅन्टीन मधल्या अस्वच्छतेबद्दल जर बोलायचं झालं तर नागरिकांना अनेक म्हणजे त्रास होतात. तर त्या अस्वच्छतेबद्दल काय वाटतं, आणखी काय कारवाई केली पाहिजे त्यांच्या जे मालक असतील किंवा एकूणच तिथल्या? सगळ्यात पहिली गोष्ट तर मालकांना वॉर्निंग दिली पाहिजे की बाबा अस्वच्छता ठेवू नका. 10-15 दिवसाचा अल्टिमेटम दिला पाहिजे. जरी नाही केली तर मग कारवाई केली पाहिजे, कारण त्यांचं पण लई वर्षापासून कॅन्टीन चालू आहे ना. ताई, तुम्ही प्रवासात कधी कॅन्टीन मध्ये वगैरे जेवण केलं? नाही, मी घरून डबा नेते. काय बरं? मला नाही आवडत तिथलं, मला त्रास होतो, मग खात नाही मी. हो. आता स्वारगेटचं जे बस स्थानकावरचं जे कॅन्टीन आहे ते तुकाराम मुंडेंनी सांगितले की त्यांच्या आदेशानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. अस्वच्छता आपण पाहतो, तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे तुम्ही कधी पाहिली का तिथलं स्वच्छ असतं का? अस्वच्छ तिथं तर गेले नाही मी, पण ते जरा असतंच, म्हणजे अस्वच्छच असतं. तरी पण मी जात नाही, म्हणजे आम्ही तिथलं काही घेतच नाही असं. एकूणच त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. जोपर्यंत स्वच्छ करत नाहीत तोपर्यंत ते बंद करण्यात आलेले. तर काय वाटते तुम्हाला, कारवाई योग्य आहे का? कारवाई योग्य आहे, पण मग बाकीच्यांची गैरसोय होती ना लोकांची, जे बाहेर गावून येतात, ज्यांची म्हणजे आणत नाही काही ना, मग ते असेच घेतात ना विकत, त्यांची गैरसोय होती. गैरसोय होती मान्य, मात्र गैरसोयपेक्षा जर ते अन्न खाल्लं की खराब असतो, आजारी पडतं. बरोबर आहे. बरं, मग त्यांनी काय सुरक्षितता? त्यांनी नाही घ्यायचं
घेतच नाही ना ते, मग असं घ्यावंच नाही ते. नाही, जे कॅन्टीनचे मालक असतील, कर्मचारी असतील, त्यांनी काळजी घेतली हा, पाहिजे त्यांनी काळजी घेतली पाहिजे. नाही, अन्न म्हणजे जे पदार्थ आहे ते झाकून ठेवले पाहिजेत, असं तुम्ही दिलं ज्यावेळेस पाहिजे. असं बघता बाहेर म्हणजे जे अन्न उघडं असतं किंवा काय काय अनुभव आहे तुमचा त्यात? नाही, ते तर मला आवडतच नाही असं उघडा. ते माशा बसलेल्या असतात नाही का, असं म्हणजे बाहेरची धूळ येते, ते तर आवडतच नाही आपल्याला, असं असतं. आता तुकाराम मुंडेंनी असे या स्वच्छतेच्या कारणामुळे ते बंद करायला सांगितले. काय वाटतं या निर्णयाबद्दल, आदेशाबद्दल? डायरेक्ट बंद करायला सांगितलं का? हा, बंद करायला सांगितले. जोपर्यंत स्वच्छ करत नाहीत तोपर्यंत चालू हा, मग करा. तोपर्यंत बंद केलं तरी काय हरकत नाही, पण नंतर चालू केलं पाहिजे. ह्यांची गैरसोय नको व्हायला, पण ते स्वच्छ करूनच चालू केलं पाहिजे असं. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या विषयावरती प्रवाशांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि एकूणच त्यांच्या देखील या सर्व अस्वच्छतेबाबत तक्रारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच बस स्थानक असतील, रेल्वे स्थानक असतील, अनेक ठिकाणी त्यांना देखील हे अन्न जे आहे ते असुरक्षित वाटतं, त्यामुळे त्यांना देखील त्रास होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र तुकाराम मुंडे यांनी केलेली कारवाई जी आहे ती योग्य असल्याचं त्यांच्याकडून देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र या सर्व प्रकरणावरती आता तुम्हाला देखील असे अनुभव आलेले आहेत का? तुमचे अनुभव काय आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.